नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये संपूर्ण राज्यभरातले 36 जिल्हे, त्या 36 जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात। नाशिकच्या सिडको परिसरात निकालापूर्वी निलेश लंकेंच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। अपराजित संघर्ष योद्धा, जनता जनार्दन माझ्या पाठीशी, बॅनरवर आशय। ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांच्या विजयाचे बॅनर। एक्झिट पोलमध्ये निंबाळकरांना कौल दिल्यानं निकालाआधीच जागदी या गावामध्ये खासदारकीच्या शुभेच्छा देणारे हे बॅनर। इंदापुरात सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर झळकले। लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात ठाकरे गटाच्या संजय देशमुखांचे विजयाचे बॅनर झळकले। निकालाआधी संजय देशमुखांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी। पुण्यात निकालाआधीच मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, बॅनरवर उल्लेख। एक्झिट पोलनुसार पुण्यातून मुरलीधर मोहोळ आघाडीवर। वर्षभरापूर्वीच कोकण पदवीधर निवडणूक लढवण्याचं ठरलं होतं, तर भाजपच्या उमेदवाराला माझ्या शुभेच्छा, अभिजित पानसे यांची प्रतिक्रिया। 4 जूनच्या मतमोजणीमुळे गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द। गडावर न येता जिथे आहात तिथूनच मुंडे साहेबांचं पुण्यस्मरण करा, पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। नागपूर लोकसभेच्या मतमोजणीची प्रशासनाच्या वतीनं जय्यत तयारी। एकाच वेळी 120 टेबलवर मतमोजणी चालणार। मतमोजणी परिसरामध्ये 3000 पोलिसांचा बंदोबस्त असेल। बुलढाणा लोकसभेची मतमोजणीची तयारी पूर्ण। शहरातील ITI कॉलेजमध्ये 84 टेबलवर मतमोजणी होणार। पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। वर्धा लोकसभा मतमोजणीची प्रशासनाकडून तयारी पूर्ण। शहरातील FCI या गोदामामध्ये लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होईल। प्रत्येक विधानसभेला 14 टेबलवर मतमोजणीची व्यवस्था, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। वाशिम यवतमाळ लोकसभेच्या मतमोजणीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा। यवतमाळच्या दारवा रोडवरील शासकीय गोदामात 4 तारखेला पार पडणार मतमोजणी। धाराशिव जिल्हा लोकसभेच्या मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात। मतमोजणी परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त। पास नसल्यास परवानगी नाही। रत्नागिरीच्या मतमोजणीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज। 50 पोलीस अधिकारी, 356 पोलीस अंमलदार तैनात असतील। 4 जून रोजी कोणत्याही मिरवणुकीला परवानगी नसेल, पोलिसांच्या सूचना। बीड जिल्ह्यात 15 जूनपर्यंत मनाई आदेश लागू। लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश। 450 जणांना प्रतिबंधात्मक नोटीस जारी, पोलिसांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निकालापूर्वी रत्नागिरीतील लॉज, हॉटेल्स हाऊसफुल। एक्झिट पोल नंतर राणे समर्थकांचा उत्साह शिगेला। मोठ्या संख्येनं राणे समर्थक रत्नागिरीत येण्याची शक्यता। दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे देवदर्शनाला। साईबाबा, भद्रा मारुती आणि शनिदेवाचं घेतलं दर्शन। दिंडोरी मतदारसंघात भास्कर भगरेंची भारती पवारांविरोधात लढत। सोलापूरच्या कंदरमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हस्ते केळी परिषदेचं उद्घाटन। यावेळी केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी रत्न पुरस्काराचं वितरण। लातूर जिल्ह्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। उदगीर, चाकूर, शिरूर, अनंतपाळ, रेणापूरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा। धाराशिव जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे महावितरणचं 1.5 कोटींचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे 2045 विद्युत खांब पडले। 250 गावात बत्ती गुल। लातूर बाजारात तुरीला चांगला भाव। तुरीला 12,500 रुपये प्रति क्विंटल भाव। मात्र सोयाबीनचे दर घसरले। गोंदिया जिल्ह्यात केवळ 15,499 शेतकऱ्यांची धान विक्रीसाठी नोंदणी। नोंदणीची मुदत न वाढवल्यानं 3 लाख क्विंटलवर धान खरेदी गुंडाळण्याची शक्यता। नांदेडच्या केळीची आखाती देशात मागणी। मालेगावमधील केळी इराकमध्ये पॅकिंग करून पाठवले जात आहेत। सांगलीमधील मिरजच्या शेतकऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प रद्द करा, शेतकऱ्यांची अजित पवारांकडे मागणी। अमरावतीच्या मेळघाटमधील दुष्काळग्रस्त गावांची यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी। पाणी टंचाईची समस्या आणि रोजगार हमी योजनेचा आढावा घेत नागरिकांशी साधलाय संवाद। गोंदिया जिल्ह्यातील आमगावात नगर परिषदेकडून टँकरनं पाणी पुरवठा। वॉर्ड क्रमांक 6 मध्ये नागरिकांची पाण्यासाठी वणवण। कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी। अमरावतीमधील मोर्शीच्या अप्पर वर्धा धरणामध्ये 45.7% जलसाठा। अमरावती, बडनेरा आणि मोर्शीत पुरेसा पाणी पुरवठा। नाशिकच्या येवला तालुक्यातील 42 गावं टँकरमुक्त होणार। जल मिशन, जीवन मिशन, घर घर जल योजनेमधून लोकांच्या घरोघरी पाणी पोहोचवलं जाईल।
सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर. तालुक्यामध्ये 40 तलाव पाण्याअभावी कोरडे. गावांना 96 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा. पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांची पाणी सध्या तपासणी पूर्ण झालेली आहे. जलसंपदा विभागाकडून 900 धरणांची तपासणी. जिल्ह्यातील सर्व धरणांची किरकोळ दुरुस्ती होणार. लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई. टँकरच्या फळबागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. नागपुरात उष्णतेची तीव्रता कमी. सर्वत्र ढगाळ वातावरण. हवामान विभागाकडून ठिकाणी आता पावसाचा अंदाज. धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून खासगी सावकाराविरोधात 1161 तक्रारींची नोंद. त्यातील 57 प्रकरणात सावकारांवर गुन्हे दाखल. धाराशिवमधील लाठी संघटनेच्या विद्यार्थ्यांची ऑरेंज बुक ऑफ आणि ग्रीन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. विद्यार्थ्यांकडून सलग 2.5 तास लाठी फिरवण्याचा विक्रम. साताऱ्याच्या कोरेगावमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राजाभाऊ बर्गे आणि राहुल बर्गेंकडून फॉगिंग मशीनचे औषध फवारणी. वाशिम ते जिंतूर राज्यमार्गाचं काम निकृष्ट कामामुळे अपघातांमध्ये वाढ. संबंधित विभागाचं दुर्लक्ष. कारवाईची मागणी. बेळगावच्या मुक्ताईनगरमध्ये संत मुक्ताई अंतर्धान सोहळा उत्साहात सुरू झालेला आहे. सोहळ्यानिमित्त दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुळजाभवानी देवीचरणी निमंत्रण पत्रिका अर्पण. संस्थांच्या वतीनं भक्तांना कवड्याची माळ आणि हळदी कुंकू सुपूर्द.